नमस्कार. तर तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. तर आम्ही काही दिवसांपूर्वी प्लॅन करत होतो की ज्या शाळेच्या सर्व मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत एक ट्रिप करायची नाशिकमध्ये. तर ज्या काही मैत्रिणी नाशिकमध्ये आहे, बऱ्याचशा मैत्रिणी नाशिकमध्ये नाही आहे, पण ज्या आहे त्यांच्यासोबत आम्ही छोटीशी ट्रिप केलेली. साधना मिसळ आंबलेवाडी येते. आंबलेवाडी हे आम्हाला बघायचं होतं आणि आम्ही तिथेच ठरवलं की तिथे एक छान ट्रिप आहे, कारण सोबत मुलं पण होती छोटी-छोटी. त्यामुळे आम्ही तिथे जाण्याचं ठरवलं. तर आंबलेवाडीचा हा गेट आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा एंट्रन्स आहे. एंट्रन्स खरं तर त्या बाजूने आहे, कारण हे बंद होतं. तरी पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला बघायचं आहे, तर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं. तर इथं सर्व एक गाव बनवलेलं आहे, त्याचं नाव आहे आंबलेवाडी. मग पूर्वी कशी गावं असायची, तर त्यामध्ये काय काय असायचं, म्हणजे पूर्वीचं जी संस्कृती होती तर ती इथे सर्व दाखवलेली आहे. तसेच आंबलेवाडी डाकघर असेल, आंबलेवाडी बस स्टँड असेल, विद्यालय असेल, सोनार असेल, बांगडीवाला असेल, तसेच चप्पलवाला असेल, धोबी असेल, किराणा दुकान असेल, त्यावेळेसचं जसं सर्व काही होतं तसं इथे बनवलेलं आहे आणि अगदी सुंदर आहे. आपण इथं आल्यानंतर असं वाटतं की खरंच आपण कुठेतरी खेडेगावामध्ये आलेलो आहेत. पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ह्या सीझनमध्ये तिथे जाऊ नका, पावसाळ्यामध्ये, कारण तिथे थोडंसं क्लीन नाही आहे, कारण पावसामुळे थोडंसं गवत वगैरे आलेलं आहे. आणि लॉन्ड्रीवाला पण होता. परत केस कर्तनालय, ज्याला आपण सलॉन म्हणतो, आता ते खूप अपडेट आणि मॉडर्न झालेले आहे. आणि नंतर आम्ही मिसळ खायला गेलो. तिथे मिसळ पण आहे, कारण ते साधना मिसळचंच आहे. मिसळ पण अतिशय छान होती. जिलेबी पण आम्ही एक्स्ट्रा तिथे घेतलेली. आम्ही खूप गप्पा केल्या, गोष्टी केल्या आणि खूप सुंदर अशी ही ट्रिप झाली. लहानपणीच्या काही गोष्टी आम्ही बोलत होतो आणि खूप छान वाटलं. घरातून थोडंसं रिलॅक्स आम्हाला मिळालं तिथे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ बनवण्यामागे काहीतरी कारण आहे. कारण यूट्यूबवर आम्हाला करिअर करायचं आहे, आमचं स्वप्न पूर्ण करायचे आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे, प्रामाणिकपणे पैसे कमवायचे आहे. तर त्यामुळं हे सर्व आम्ही व्हिडिओ टाकत असतो, तुमच्यापर्यंत माहिती पोचवत असतो. तर तुम्हाला माहिती कशी वाटली तेही सांगा. सबस्क्राईब करा, खरं तर सबस्क्राईब करा प्लीज, लाईक शेअर सबस्क्राईब. आणि मी जिलेबी घेतलेली, शेवटी असं झालं, मी एकच जिलेबी खाल्ली, 2 जिलेबी मी पॅक करून घेतल्या आणि त्या हरवल्या.